जय महाराष्ट्र मंडळी. आज आपल्या संघ आहे न्यूयॉर्कवाडीचे सरपंच ट्रम्प तात्या आणि त्यांची मंडळी मिलेनियन बाई. तर बाई, आम्हाला सांगा तुमच्या लव्ह स्टोरीबद्दल. पहिलं तर थेरड्या, तू आधी तोंडातला तंबाखू काढून बोल. मिलेनिया आहे ती, समजलं का? आणि हे बाई बाई काय लावले? मला लाडानं सगळेजण मल्लू म्हणतात, एवढं लक्षात ठेव बघ. आणि म्या लाडानं हिला पिल्लू म्हणतो बघ. हां, आणि मी यांना लाडानं ना सल्लू म्हणते बघा. बरं, पिल्लून सल्लू मधातच नका तुमची घालू. चावड वाड्या, आपल्याकडे जी बिडी ठेवली याच्या बुडावर चटके द्यायला काम येईल बघ, है ना? नाही तर काय बोला बहिणी, जरा जास्तच बोलतोय. मग स्टोरी सांगा ना, टाईमपास काय लावलाय तुम्ही? सांगते. ते कसं झालं माहिती का, हे ना माझ्या भावाच्या मित्राचे हे होते बघा. भावाच्या मित्राचे मोठे भाऊ. अहो नाही हो, आजोबा होते. मग हे यांच्या नातवाल्यानं रोज गोट्या खेळण्यासाठी घेऊन यायचे आमच्याकडं. खरं आहे काय तर ते? कसं आहे माहिती आहे बबनराव, मी तुम्हाला ना पहिल्यापासून सगळ्या गोष्टी सांगतो बघा. मी आधी सरपंच बनण्याच्या आधी ना गुरंढोरं चरायला माळरानावर जायचो. एकदा अशा शेळ्या चरायला गेला असताना मला ही दिसली तिथं माळरानावर, आणि हिच्यासोबत तिची मैत्रीण होती ऋतुजा म्हणून. ती आमच्या शेजारीच राहते एकदम घरावर. हे काय करू लागले? अहो, असेच आले होते टिकटॉक व्हिडिओ बनवायला, आणि तेव्हाच पहिल्यांदा मी हिला पाहिलं तिथं. आणि म्या म्हणलं की बाबा, एवढा भारी माल आपल्या गावाकडं आहे आणि मला काही थांग पत्ताच नाही याच्याबद्दल. तेव्हाच मी डिसाईड केलं की हीच आमच्या घरची सून बनणार आहे. नाही तर नावाला डोनाल्डराव गणपतराव ट्रम्प नाही लावणार बघा. आता ते पण तुमचं नातू होता म्हणजे तुमचं लग्न तर ऑलरेडी झालंच असणार ना? हा ना, मग मी कुठं नाही म्हणलो. बाबण्या, तुला जर माझी स्टोरी सांगितली ना, तुझ्या डोळ्यातूनच नाही तर बॉडीच्या प्रत्येक छिद्रातून पाणी निघेल बघ. माझी जी पहिली बायको होती ती मला सोडून आमच्या दूधवाल्यासोबत पळून गेली, आणि ते पण सायकलवर नेलं तिला. मग त्यानंतर पार म्या गममध्ये गेलो होतो, नुसते अरिजित सिंगचे गाणे ऐकून डोळे ओले करायचो आणि थुका सुकवायचो. मग एकदा माळरानावर ही दिसली मला, आणि हिच्यासोबत माझी शेजारची दिसली ऋतुजा म्हणून. मग ती एकदम भांडे घासू लागली ऋतुजा. मी तिच्या घरी गेलो, म्हणा बाबा मला तुझी मैत्रीण पटवून दे, कसं हे करून पटवून दे. तिने तेव्हाच आहे ना भांडे घासता घासता मला तांब्या फेकून मारला. म्हणे थेरड्या, तुझं वय बघ, त्या पोरीचं वय बघ. म्हटलं बाबा, आता प्रेमात कुठं वय बी बघत असतात का? आणि मग मी तेव्हाच ठरवलं की हिला आहे ना आपल्या जीवावरच पटवायचं, कोणाची मदत नाही घ्यायची म्हणून. आणि मग माझ्या नातवाला मग मी रोज येणं हिच्या घरी घेऊन जायचो, हिच्या भावासोबत गोट्या खेळायला. आणि ही तिथे येऊन उभा राहायची, भारी गोट्या खेळायची. नाही तर काय, गोट्या खेळण्यामध्ये ना आपण डिस्ट्रिक्ट लेवल चॅम्पियन होतो बघा. आणि मग आम्ही हळूहळू बोलू लागलो. सकाळी परसाकडीला जाताना पांदीवर भेटू लागलो. आणि एकदा वडाच्या झाडाखाली यांनी मला यांची स्टोरी सांगितली. मला एवढं रडू आलं की नाही, आमच्या दोघांचे खाली झालेले टमरेलचे डब्बे पण भरून गेले बघा. आणि बबनराव, खरंच सांगते बघा, प्रेम खरंच आंधळं असते बघा. मला ना यांची 100 एकर जमीन नाही दिसली, ह्यांचा गावाकडचा मोठा वाडा नाही दिसला, मला फक्त यांचं प्रेम दिसलं. म्हणूनच मी यांच्याशी लग्न केलं बघा. बरं वहिनी, जाता जाता नाव घ्या ना. घरातल्या तुळशीला घालते रोज सकाळी पाणी, घरातल्या तुळशीला घालते रोज सकाळी पाणी, डोनू माझा राजा आणि मी त्याची राणी.